नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट स्वर्गनगरी कोकणातून. आता बघा, आजचा लुक माझा असा आहे आणि मी आज कुठेतरी चाललो आहे फिरायला. इकडे आजी आहे. कसं दिसतंय? मस्त दिसतंय. दिसतंय हेल्मेटमधून? नाही ना? हां, ओळखणार नाही ना कोण? तुला दिसतं? मला दिसतं. तुला मला ओळखणार नाही ना कोण हेल्मेटमधून? नक्की? नक्की. चल येतो मी. बघा असा लुक आहे. इथं आपला ॲक्शन 5 प्रो ॲड केलेला आहे. याच्यावरती पण आहे, पण इथून आहे ना बोलल्यावरती आवाज जात नाही, म्हणून आज इथे ॲड केला आहे. हा बघा, इकडं बाबूला आहे आमचा. बाबूला ओय, कुठं रे? लक्ष नाही त्याचा. इकडं बबलू आहे. चल टाटा. का? हां, अरे ते ट्रान्सफर नाही. हे ट्रान्सफर नाही दिसते त्याच्यातून. दिसतं त्याच्यातून. चला मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांचं. थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत आहे. सकाळचे वाजलेत बरोबर 10:30 आणि प्रवासाला सुरुवात करतोय. आज तुम्हाला बाईकवरून प्रवास करवणार आहे मालगुण गावचा. मालगुणला जातो आहे. कशासाठी ते समजेल तुम्हाला पुढं. पोहायला. आज आहे रविवार, 12 तारीख, 12 जुलै बरोबर. तर आम्ही आज चाललो आहे पोहायला. कोण कोण असणार आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर. दुसरं इथे ॲड केला आहे, कारण वरती ॲड केला असताना तर आवाज जात नाही. आता बोलल्यावरती आवाज जात असेल चांगलाच, जेणेकरून कुठे गावाबिवात गेलं तर बोलल्यावरती आवाज जाईल तुम्हाला. बघू आता. चला प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, जय भैरी. इथून जायचं आपल्याला जाका देवी. बघू तिथं नाश्ता केलं तर घरून इथं डायरेक्ट शुभमच्या घरी जायचं. आपल्या घराजवळच रोड येतं, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही भावांना. चला प्रवासाला सुरुवात झालेली असते. ह्याची सिनेमॅटिक माझी पण घे ना एक व्हिडिओ. हां बेकार रे. कुठं भाड्यावरच आहे का? चल पवायला, चल पवायला. हां हे का आम्ही आणि शुभम नाही तिकडचं आहे. उडी मारायची आणि उभं राहायचं एवढंच. आता आलोय मंडई जाका देवीमध्ये. ही आमची बाजारपेठ आहे. 4 ते 5 मिनटावर आहे आमची बाजारपेठ. बाजारपेठ पण जवळ आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही. सुरुवात झालेली आहे आणि समोरून बघताय लाल परीचं आगमन. हा हा हा, खंडाळा रत्नागिरी बस आहे. स्वामील ते का पहिलाच. कुठे गेला रे? नाही बालू मामा हॉटेल. अरे खांडेजीनं खायला जातो ना. हा इकडे ढवळे वडापाव आहे फेमस. कधी आला तर नक्की भेट द्यायचं. एक नंबर गरमागरम वडापाव. इथं आपला भाऊ पण आलेला आहे खास कोथलूकवरून. अरे भाई हां व्हिडिओ 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 घे, व्हिडिओ घे. कोथलूकवरून आला भाऊ आपला. अरे भाई दिसतोय का? आम्ही हे बघ फोटो घेतो आपला ना. आमच्या वाडीतला आहे का? आणि इकडे जाकादेवी मंदिर आहे समोर. हे बघा अजून एक राजमाता जिजाऊ बस. लालपरी गेली, आता राजमाता जिजाऊ पण नवीन बस आले. टोकलेन कुठला आणलं काय? मी काय म्हणतो CBR
आणि इकडं कोकमचा सीएम. येतोच आहे काय? येतोच आहे मालगुणला. मालगुणला चल. अजून एक गेली राजमाता जिजाऊ. इकडे बस स्टँड आहे जाका देवीचा. हा बस स्टँड आहे इकडं. भावड्याच्या गाडीचं काम करायचं आहे. जरा आमच्या शैलीच्या इथं विचारून येतो फक्त पहिलं काय काम नाही घरात दुसरीकडे कुठेतरी टाकायला. बजेटमध्ये आहे भावा. त्या शैली भावा आता शॉप आहे नक्की विजिट करा. शैली येतोच आहे काय? पवायला येतोच आहे काय? हा उद्या जाऊया. फॉकलँडचं बघ काय तर फक्त करून ठेव. फोन करतो. हां करशील ना? मोना ब्लॉग आहे. मोना ब्लॉग आहे. बोलणार नाही. हां म्युझिक वर फक्त टा 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 टा. तू मुझसे प्यार करती है नहीं करती बोलो. नाही मित्राचा कॉल आहे ना. मित्राचा फोन आहे ना. मित्राचा फोन आहे ना. रांडी मगापासून खत पाडतोच आहे. चला आपल्याला जायचं आहे मालगुणला. निघायला हवा. वडापाव रांडेजन वडापाव द्या तुम्ही. का काय गाड्या खोलताय का? याला इथे यायचा विचार आहे का? सांगू दे होंडाचा आहे तो. होंडाचा प्लेअर आहे. जाका देवीतून जरा पुढे आलात ना तिथं राईट साईडला एक रोड जातो. तो रोड पूर्ण देऊळ गावात चवे गावात पूर्ण हा रोड गेला आहे बघा पुढं. श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी मठ पण आहे इकडं साईडला आतमध्ये. आपल्या समोर जायचं आहे. तर आता आपण पोचलो आहे चाप्यात. लेफ्ट साईडला गेलात तर गणपतीबाई रोड आहे आणि राईट साईडला खंडाळा जयगड समोरचा. तर आपण आज गणपतीबाई रोडने नाही जाणार आहे. राईट साईडून जाणार आहे खंडाळा रोडने. इव्हेंटीतून जायचं आपल्याला. इकडून पण नाही जायला. आणि इकडचं पण दाखवतो तुम्हाला जरा निसर्ग सौंदर्य. भारी भारी वाटतं इकडून. कारण दोन्ही साईडून झाडं असतात. झाडं आहेत असतात नाही झाडं आहेत. एकदम भारी वाटतं रोड. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हां पुढे जयगड 22 किलोमीटर. मालगुण 11. मालगुणला जायला इकडून पण शॉर्टकट आहे 10 किलोमीटर आहे. वरची नेवेंडी बोलतात. तिथं लेफ्ट मारायचं आपल्याला. नेवेंडी 3 किलोमीटर. भगवतीनगर 7 किलोमीटर. मालगुण 10 किलोमीटर आहे. बस यायची वाट बघतायत वाटतं. साईडला खाली घर आहेत. तिथं आहे ना एक छोटासा धबधबा पण आहे. सोमेश्वर पुलावर आहे ना छोटासा धबधबा पण आहे. ते गाड्या थांबल्यात म्हणजे आज माणसं असणार. कारण आज रविवार आहे. आम्ही इथं शूटला आलो होतो गवळणीच्या. अजून पण शूट करायचं आहे तेव्हा बघू. इथं आतमध्ये आहे ना धबधबा. एक माणसं आता आहे. छोटासाच आहे. आता पाणी कमी आहे. आपल्याला पण जायचं आहे स्विमिंग पूलला. स्विमिंग पूलला जायचं आपल्याला. भाऊकाई मंदिर आहे इथं. गावागावातून अशी मंदिर आहेत. इकडे बघा भाऊकाई मंदिर. चापे 3 किलोमीटर. मालगुण 6 किलोमीटर. उंडी 12. गणपतीपुळे 10 किलोमीटर. दोन्ही साईडून रोड जायला इकडून पण तिकडून पण. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. इकडे पण चुकला तर पूर्ण गावागावातून रस्ता आहे. समोरून बघा मस्तपैकी लाल परीचं आगमन झालंय. चला विसावा घेऊया इथं आपण. जय हनुमान मंदिर आहे इथं. आणि गणपतीपुळे मालगुण रत्नागिरी.
अगदी घासून गेलं आपल्याला. रस्ता छोटा आहे तर त्या रस्त्याला एक बसच मावली. हा बघा, आता आम्ही आलोय ते वरच्या निवंडीतून. आता हा रोड जातो खालच्या निवंडीतून वरती भगवती नगरला पण जातो, गणपतीपुळे भक्त निवासला पण जातो. हा बघा इथून आपल्या समोर जायचं मालगुणला, शुभम भावाच्या घरी. हे रस्ते बघा, इकडे पण वरती आहे. इकडूनच मागाशी बस गेली. किती छोटा रस्ता आहे पण भारी वाटते. बाईक राईड करायला तर एक नंबर वाटतं या रस्त्याने. इथून बघा मस्तपैकी झाडं आणि त्याच्यामधून आम्ही चाललो आहे. असा व्ह्यू असला की मला एक नंबर वाटतं, जाम भारी. दोन्ही साईडून झाडं असे समोर, आपण चाललो आहे मधून. एक छोटासा ब्रिज आहे. आता ह्या ब्रिजमधून पण लेफ्ट साईडला गेलात ना तरी मालगुणला जाल तुम्ही बाजारपेठेमध्ये. सगळीकडून शॉर्टकट आहे. गणपतीपुळात पण जाईल. आपल्या राईट मारायचं आहे. शुभमच्या नवीन घरी आलो आपण आता. हा कोकणचा वृंदावन हे शुभमचं नवीन घर आहे. भावाच्या चाय पाणीला अजून वेळ आहे, पण भावान चाय पाणी आणि बिस्किट घेऊन आलाय 5 जणांसाठी. तू आ नको आहे? तू बनवलीस का? तू नाही ना बनवलीस आहे? तू बनवलीस नक्की ना? या चाय घेऊया. मोना ब्लॉग चालू आहे इथं. मोना ब्लॉग चालू आहे. आल्यापासून बघताय कॅमेरा तेवढं फिरवत आहे का? बोलतच नाही आहे. बोलशील ना? आज नाथ कोकणचा यूट्यूब चॅनलवर आपल्याला ब्लॉग बघायला भेटणार आहे. भेटणार नक्कीच. तो जर प्लॅन झाला असता ना तर मी करणार होतो. चिकनचा पार्टीचा प्लॅन होता आमचा, पण चला सगळं फिसकटलं. पण नेक्स्ट टाइम नक्की पार्टी करू आपण. म्हणजे पुढच्या रविवारी यायला मग परत तू ये. मालगुणमध्ये आलो आहे क्षणभर विश्रांती. तर विश्रांती नाही घेता आम्ही वडापाव घेणार आहे. एक नंबर वडापाव असतो इथं, गरमागरम. मागे गॅस बंद होता ते आम्ही चुलीवरचा वडापाव खाल्लेला आहे इथला. जेव्हा गरमागरम वडापाव खायला आणि आपला दिलदार भाव शुभम भाव एकच वादा, शुभम दादा एकच वडापाव मस्त होती. याचे पैसे वाचवलेत मी, त्यांना माहिती आहे. म्हणून तुला सांगितलं वडापाव घेऊ नको आम्हा जाकादेवीत. पैसे आहेत त्याच्याकडं. ते संध्याकाळी दुपारला ठेवला नाही, चायनीजला 5 मध्ये 9. इकडं आहे मालगुण ग्रामदेवतेचं मंदिर. अंबिका मंदिर स्टॉप आहे इथं. मराठवाडीकडे समोर रस्ता आला ना, इकडे मालगुण गावचा शिमगा भरतो. इकडे स्थान आहे वरती, इथं माड उभा केला जातो. इथं शिमगा भरतो मालगुण गावचा. इथं होळी असते मोठी. आपल्याला जायचं आहे पुढे औचित्यवाडीमध्ये. लोकेशनवरती पोचलो आहे. आज रविवार आहे, संडे, तर गर्दी पण बरीच आहे. इथं सूचना आहे काय, येथील बांधाऱ्याच्या परिसरात मद्यप्राशन मांसाहार करणे सक्त मनाई आहे. परिसराची पावित्र्य राखा. आणि आज संडेची गर्दी बघा. पाणी बघा समोर, नीलं क्षार पाणी आहे. पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी कमी झालं आहे, पण एक नंबर आहे. बहुतेकशा ठिकाणावरून येतात पोरं. येता येता आपली काळजी घ्यायची. बघा, चला डबके मारूया, सुरुवात करूया आपण. चला सुरुवात झालेली आहे. इकडे एस के भावा, एस के, इकडे सुरेश, बावड्या, प्रथम आणि आमचा बघा फ्री स्पा भेटतो.
आज रविवार सुट्टीचा पुरेपूर फायदा उठवतात आहेत आणि 50पेक्षा जास्त पोरं आहेत इकडं. लेडीज पण आहेत, लेडीज खाली आहेत सर्व, अजून येत आहेत. आपलं कसं वाटलं? डुक्का वाचलं. मस्त एकदम. तू काय आहेस? इथे ना जरा खाली पाणी किती पाणी भरपूर आहे. उभा ना इथं खाली. इथं ना इथं तू राहा, काय पकडून इथे वरती छोटा धबधबा आहे आणि म्हणजे इथे आहे ना आम्ही गवळणीचे शूट केलं होतं, गवळणीच्या गाण्याचे तू माझी वेडी राधिका. इथं पण पाणी मस्त आहे, एक नंबर पाणी आहे. तर इथं आलं मस्त आहे ना बघ. इथं पण मस्त लोकेशन आहे, पण आज संडे आहे त्याच्यामुळे सगळीकडेच गर्दी आहे, वरती पण आणि खाली पण. आज मस्तपैकी पाऊस पण नाही आणि ऊन पडलं होतं, एकदम मजा आली आंघोळ करायला आणि पब्लिक पण जाम आहे. संडे 12 तारीख 12 जुलै. भावड्या आला होता खास. इथं वरती पण छोटा धबधबा आहे, तिथं आम्ही आलो होतो आता आणि इकडे पण बरंच पब्लिक आहे. आता बघा नुसता पब्लिकच पब्लिक आणि आम्ही निघालो आता बघा नुसता पब्लिक. बंद आहे रांडीच्या. शुभम भाऊ आपला आज लेट आलास ना. अरे लाजू नको, काय स्टाईल बघ भावाची आहे. म्हणजे आता पब्लिक बघा, आम्ही आता घरी जायला निघालोय. पब्लिक बघा मगाशी तर होता, आता त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक आहे. दुपार झाले, मला वाटतं 2-1 वाजला असेल. चला आम्ही आता निघतोय. चला मंडळी, परतीचा प्रवास करायचा आहे. जाता जाता मस्तपैकी लोकेशन लागलं आहे बघा, मराठवाडी पूल. इथं सुद्धा पाणी बघा, निळशुभ्र पाणी आहे, शांत पाणी आहे अगदी. हे इकडं पण चांगला आहे, स्विमिंग पूल सारखा आहे हे बघ. स्विमिंग पूल सारखं पाणी आहे. चला घरी जायचंय, थांबून का उपयोग नाही आता. चला चला मंडळी, परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आईले तिकडून जात नाही, आता तुम्हाला दुसरा रस्ता दाखवतो. येता वेळी वरच्या निवडणीतून आला, आता खालच्या निवडणीतून जाणार आहे. येता वेळी तुम्हाला एक रोड दाखवला होता, गणपतीपुळ्यात जातो रोड, तो भक्त निवासला. तिकडून जायचं आहे भगवती नगरला, बाहेर पडायचं आहे आपल्याला. गणपतीपुळे भक्त निवासकडे जाणारा रोड पकडायचा आपल्याला इथून. तोच रोड निवेंटी मार्गेवरती भगवती नगरला भेटतो, तिकडून जाकादेवीत जायला. इकडे बघा भगवती नगरला वरती बाहेर आलो आहे आम्ही, आणि राईट साईडला रोड जातो तो गणपतीपुळ्याला, आणि लेफ्ट साईडला जातो तो सांबरेवाडीकडून चापे जाकादेवी, तर रत्नागिरी पुढे पोचलो आता आम्ही सांबरेवाडीत. इकडे बघा कोंब्याने शेत लावतात आहेत, पाऊसच नाही.
मंडळाचं जर लावायचं असलं तरी पाऊस लागतोच, पण पाऊस गायब झाला आहे. 3 ते 4 दिवस झाले अजिबात पाऊस नाही. पोरं इथं आंघोळ करत आहे बघा. छोटंसं पाणी आहे, पोरं मजा घेतात आहे. ही आहे सांबरेवाडी. इकडे मंदिर बनतंय नवीन. इकडे ओरी तोगडेवाडी आहे. आमचं गाव आहे ना इथपर्यंत, चाफ्याच्या पुढे. जरा पुढे आलात ना तर इथे लेफ्ट साईडला CNG पंप आहे. चाफ्यापासून मला वाटतं 2 मिनटावर, 2 मिनटं पण नाही, 1 मिनटावर चाफ्यापासून इकडून हा बघा, हा CNG पंप आहे. जर गणपती बघत असेल तर हे बघा, त्यांच्या इथे CNG पंप आहे. आता आपण पोचलो आहे चाफ्यात. इथून निवळी आहे 19 किलोमीटर, मार्लेश्वर 68, कोल्हापूर 143, मुंबई 285. मगाशी आपण त्या साईडच्या समोरचा रोड पकडला लेफ्ट साईडचा आणि त्या साईडून गेलो तो जाता वेळी. आता आपण इकडून गणपतीपुळे रोडने आलो. त्या जाका देवी. पुढे गेलं की अजून एक पेट्रोल पंप पण आहे लेफ्ट साईडला. चला परत आलो आहे आम्ही जाकादेवीमध्ये. इकडे ओरी फाटा दिसतोय ना, इकडं आमच्या गावामध्ये रोड जातो. तिकडून धामणसे निवरे आरेवारे जायला सुद्धा रोड आहे इथून. इथे आमची आहे बाजारपेठ. संडे आहे, एवढी काय गर्दी वाटत नाही. राजमाता जिजाऊबाई जास्त सोडला नाही आता. गुहागर गुहागर होता गुहागर. चला आता आपण जायचं आहे आपल्या मित्राच्या चायनीज सेंटरला, गारवा चायनीज सेंटर. गारवा चायनीज सेंटरला आलो आहे आम्ही काहीतरी चायनीज खायला. बजेटमध्ये काय भेटते काय बघूया आपल्या. हां कोण नाही तोच आहे खूप. हां हां बघूया आता भावड्या काय देतो. आता भावड्या काय देईल तर खायचा. मी द्यायचं काम करतो, पैसे द्यावं. गारवा चायनीज सेंटर व्हेज नॉनव्हेज. आणि जा काय झाले ना इथंच जास्त तर चायनीज खायचं. चायनीज तसे तर आहे बरेच. कोण याचा फोन कर. आमचा एक बंदा कुठे गेला काय माहीत नाही. खायला बसलो आहे आणि सगळ्यांनी शेजवान राईस मागवला. टाईमपास झाला. चला गरमागरम शेजवान राईस आलेला आहे मस्त वगैरे. व्हेज आहे की नॉनव्हेज आहे रे. चिकन आहे, चिकन शेजवान राईस. खायला काय करीन ना त्याचा त्याला टाइमपास खातो अजून. संपव दिलं ते लवकर संपेल तर पैसे देणार आहे म्हणून टाइमपास.
या रस्त्यांचं काहीतरी केलं पाहिजे मंडळी. हे बघा मस्त खड्डे, मोठ्या गाड्याला दणकतात. रात्रीचा पाऊस असला आणि समजत नाही भरलेला सगळे टप्पा. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आता घरी आलं. अवतार बघा काय झाला. तर वातावरण बघा अजून पण काय पावसाचा नामोनिशाण नाही. ऊन पडला नाही जोरदार. आणि हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. घरातून शिव्या तर भेटणारच आहे. आजी तयारच असेल. तर चला टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लगे रहो कोकण करा आजी के साथ. थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना कोकण दर्शन. चला टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.